वर्षा निवासस्थानी धनगर समाजाने आंदोलन केलेलं आहे। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी एसटीतून आरक्षण द्या या मागणीसाठी धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलंय। मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। हातामध्ये पिवळे झेंडे घेत या ठिकाणी हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। अचानक या ठिकाणी आंदोलन झालं आणि पोलिसांचीही तारांबळ उडाली। यावेळेस या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केलेली आहे। सूरज मसूरकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। सूरज, आपण बघतोय एकीकडे मंत्रालयात उड्या मारण्यात आल्या आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी आंदोलक आलेले आहेत। त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे। काय नेमकं घडलं? नक्कीच नाही, राज्यभरात आरक्षणाचा मुद्दा जो आहे तो पेटत आहे। मराठा बांधवांपाठोपाठ आता धनगर समाज देखील आक्रमक झालेला आहे। एसटी मधून आम्हाला आरक्षण द्यावं या मागणीसाठी थोड्या वेळापूर्वी मंत्रालयामध्ये धनगर समाज जे आहे ते आक्रमक झाले होते। त्यांनी गाडीवरती उड्या मारत आंदोलन केलं होतं आणि आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी बाहेर देखील ओबीसी समाज धनगर समाज जो आहे तो आक्रमक झाला होता। त्यांच्या मागणीसाठी अचानक त्यांनी वर्षा बंगल्याबाहेरचे आंदोलन केलं आहे आणि त्यामुळे कुठेतरी पोलिसांची तारांबळ उडाली। पोलिसांनी सर्व आंदोलन करताना ताब्यात घेतलेलं आहे आता आणि आता सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे। बिलकुल, धन्यवाद सूरज, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। वर्षा निवासस्थानी धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलेलं आहे। जोरदार घोषणाबाजी करत धनगरांना एसटीतून आरक्षण द्या अशी मागणी यावेळेस या कार्यकर्त्यांनी केली। वर्षाच्या बाहेर मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानाच्या बाहेर हे आंदोलन करण्यात आलेलं आहे।